नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय 11. काल आपण ध्रुव बाळाची गोष्ट पाहत होतो. सुरुचीने त्याला अशा प्रकारे वाईट बोलल्यानंतर त्या तेजस्वी बालकाला वाईट पण वाटलं आणि अतिशय राग पण आला त्याला. म्हणून तो रागारागाने आपल्या आईच्या महालाकडे गेला. हे मैत्रेया, पराशर ऋषी सांगतात की हे मैत्रेया, ज्याचे ओठ कापत आहेत आणि जो क्रोधयुक्त दिसतो आहे, अशा मुलाला पाहून सुनीतीने त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं, बाळा काय झालं? तुझा कोणी अपमान केला का? का तुझ्या वडिलांचा कोणी अपमान केला का? काही अपराध केला आहे? काय झालं आहे? श्री पराशर म्हणाले, असं विचारल्यावर ध्रुवाने आपली जी माता होती सुरुची, तिने जे काही बोलले त्याला ते सगळं त्यांनी सांगितलं. आणि असं त्यांनी अगदी हुंदके देत देत सांगितल्यावरती सुनीतीला फार वाईट वाटलं. तिच्या डोळ्यामध्ये पण पाणी आलं, मुख कमल तिचं म्लान झालं. सुनीती म्हणाली, बाळा, सुरुचीने बरोबरच सांगितलं. खरंचच मी मंदभाग्य आहे. हे वत्सा, पुण्यवान जे असतात ना, त्यांना असं कोणी बोलत नाही. तेव्हा तू व्याकुळ होऊ नकोस. अरे, आपल्या पूर्वजन्मात आपण जे केलेलं असतं ना, तेच आपल्या वाट्याला येतं इथं. तेव्हा जे आपल्या भाग्यात नाही ते आपल्याला कोण देईल बरं? म्हणून तू काही तिच्या बोलणं तिचं मनावर घेऊ नकोस. हे बाळा, जो पुण्यवान असतो ना, त्याला राजासन, राज्यछत्र, हत्ती घोडे असे सगळे वैभव मिळतं. पुण्यकर्माच्यामुळे तर सुरुचीला ती प्रिय पण झाली राजाला, तिला उत्तमसारखा मुलगा पण झाला आणि आपण पुण्यहीन आहोत म्हणून आपल्या वाट्याला असा प्रकार आलेला आहे. तेव्हा तू माझ्यासारखाच आहेस, आपण दोघंही पुण्यवान नाही. तेव्हा उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. ज्याला जेवढं मिळतं ना, तेवढंच मिळायचं असतं. तेव्हा हे ऐकल्यानंतर तो आणखीनच दुःखी झाला बाळ. आणि ती म्हणाली की आता तू पुण्यसंचय करण्याचा प्रयत्न कर. तू सुशील, पुण्यात्मा, प्रेमी आणि सगळ्या प्राण्यांचं हित करणारा हो. आणि जसं पाणी एकदा खाली ओतायला लागलो आपण की ते भांडे भरून जातं, तसं सत्पात्र मनुष्याच्या जवळ सर्वच प्रकारच्या संपत्ती येतात. मग ध्रुव म्हणाला, आई, तू मला शांत करण्यासाठी जे काही बोलली आहेस, पण त्याने मी अजिबात शांत झालेलो नाही. म्हणून मी आता असा प्रयत्न करीन की संबंध लोकांमध्ये आदरणीय असं सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे की मी सुरुचीच्या पोटी जन्म घेतला नाही आणि उत्तमने घेतलेला आहे आणि तो माझा भाऊ आहे. त्यामुळे त्याला राज्य मिळालं तरी माझी काही हरकत नाही. पण तरीसुद्धा जरी मी राजासन प्राप्त करू शकलो नाही, तरीसुद्धा मी असं काही पद मिळवेन की माझ्या पुरुषार्थाने मिळवेन की जे माझ्या वडिलांनीसुद्धा अजून प्राप्त केलेलं नाही. मग पराशर ऋषी म्हणाले, आईला अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि तो महालातून सरळ बाहेर पडला आणि नगराच्या बाहेर एका उपवनामध्ये गेला. तिथे त्यांनी 7 मुनींना कृष्णमृगाच्या आसनावर, त्याच्या कातडीच्या आसनावर बसून ध्यान करत असलेलं पाहिलं. या राजकुमाराने त्या सगळ्यांना प्रणाम केला आणि नम्रता आणि अतिशय उचित अभिवादनपूर्वक असं तो त्यांना म्हणाला की हे महात्मा लोक, मी उत्तानपाद राजाला सुनीतीपासून झालेला मुलगा आहे आणि आत्मग्लानीमुळे मी आपल्याजवळ आलो आहे. ऋषी म्हणाले, हे राजकुमार, अरे तू तर 4-5 वर्षाचा बालक दिसतोयस. आत्ता तुला काय झालं इतकं नाराज व्हायला, इतकं काळजी करायला? असं काही चिंतेचा विषय तुला वाटत नाही, कारण तुझा पिता अजून जीवित आहेत, राजा आहेत ते. आणि अशी काही तुझी वस्तू हरवली आहे का की ती तुला सापडत नाही आहे? किंवा तुझ्या काही व्याधी आहे का तुला? असं पण काही दिसत नाही. मग तुझं एवढं नाराज व्हायचं, निराश व्हायचं कारण काय आहे?
तेव्हा पराशर ऋषी सांगतात की जेव्हा जे सुरुचीने त्याला सांगितलं होतं किंवा बोलली होती, तर ते त्यांनी ऋषीगणांना सांगितलं. मग ऋषीगण आपापसात विचार करायला लागले. म्हणाले, अहो हे केवढं क्षात्रतेज आहे त्याचं प्रबल असं, की याला अजिबात तो क्षमा करत नाही आहे, तो जे काही झालं त्याला, आणि त्याच्या सावत्राईने त्याला जे बोललं होते त्याच्या मनातून जात नाही आहे. आणि उलट त्यांनी असं पद मिळवायचा विचार केला आहे की ते तसं पद कोणीच आत्तापर्यंत मिळालं नाही. म्हणून हे अतिशय तेजस्वी असा मुलगा म्हणतो आहे की आम्हाला मदत करा. तर असं वाटतं आहे आपल्याला की आपण त्याला काहीतरी सल्ला दिला पाहिजे. ध्रुव म्हणाला, हे द्विजश्रेष्ठ, मला धन नको, राज्य नको, पण मला असं काही एक पद हवं आहे की पहिलं त्या पदावर कोणीच बसलेलं नाही, कोणीच त्याचा उपभोग घेतला नाही. हे मुनिश्रेष्ठ, मला तुम्ही जर मदत केली तर मला फार बरं वाटेल, आणि काय केल्यानंतर अग्रगण्य असं स्थान मला मिळेल ते मला सांगता का तुम्ही? तेव्हा मरीची म्हणाले, हे राजपुत्रा, गोविंदाच्या आराधनेशिवाय कोणत्याही मनुष्याला श्रेष्ठ स्थान प्राप्त होत नाही. म्हणून तू श्री अच्युताची आराधना कर. अत्री ऋषी म्हणाले की हे जो पराप्रकृतीच्या आधीसुद्धा जो आहे परमपुरुष जनार्दन, ते जर संतुष्ट झाले तर अक्षयपद मिळू शकतं, हे मी अगदी सत्य सांगत आहे. अंगिरा ऋषी म्हणाले की जर तुला अग्रस्थान पाहिजे असेल तर ज्या अव्ययात्मा परमात्म्याने, अच्युताने हे संपूर्ण जग ओतप्रोत भरलं आहे त्या गोविंदाची तू आराधना कर. पुलस्त्य म्हणाले, जो परब्रह्म, परमधाम, परमस्वरूप आहे त्या हरीची आराधना केल्याने मनुष्य दुर्लभ अशा मोक्षपदाला सुद्धा प्राप्त करू शकतो. पुलह म्हणाले, हे सुव्रता, ज्याने जगतपतीची आराधना केली आहे अशा इंद्राने अत्युत्तम इंद्रपद प्राप्त केलं आहे. म्हणून तू त्या यज्ञपती भगवान विष्णूची आराधना कर. क्रतू म्हणाले, जो परमपुरुष, यज्ञपुरुष, यज्ञ आणि योगेश्वर आहे त्या जनार्दनाला संतुष्ट केलंस की कोणतीही दुर्लभ वस्तू प्राप्त होते. वसिष्ठ म्हणाले, हे बाळा, विष्णू भगवानाची आराधना केल्यानंतर तुझ्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे ते सगळं तुला प्राप्त होईल. मग त्रिलोकीमधल्या उत्तमोत्तम स्थानाची तर काय गोष्ट आहे, सहज मिळेल ते. मग ध्रुव म्हणाला, हे महर्षीगण, माझ्यासारख्या विनीत मुलावरती आपण जी कृपा केली आणि मला आराध्य देवाबद्दल जे तुम्ही मला सांगितलं, तर आता त्या आराध्याला प्रसन्न करण्यासाठी मला काय करायला पाहिजे, कुठला जप करायला पाहिजे तेही मला सांगा. त्या महापुरुषाची माझ्याकडून कशी आराधना केली जायला पाहिजे ते आपण मला प्रसन्नतापूर्वक सांगावं. तेव्हा ऋषीगण म्हणाले, हे राजकुमार, विष्णू भगवंताची आराधना कशा प्रकारे करायची आणि तत्पर असलेले त्यामध्ये पुरुष जी उपासना करतात ती आम्ही तुला सांगतो, तू नीट श्रवण कर. मनुष्याने प्रथमतः बाह्य विषयापासून आपल्या मनाला बाजूला केलं पाहिजे आणि एकमात्र श्री जनार्दनामध्ये स्थित केलं पाहिजे. त्यानंतर ओम हिरण्यगर्भ पुरुष प्रधान आणि अव्यक्त रूप शुद्ध ज्ञानस्वरूप वासुदेवाला नमस्कार असो असं म्हणायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. कारण आपले पितामह भगवान स्वयंभुव म्हणूने या मंत्राचा जप केला होता आणि त्याने संतुष्ट होऊन श्री जनार्दनाने त्यांना त्रिलोकामध्ये दुर्लभ असलेली मनोवांछित अशी सिद्धी दिली होती. अशा प्रकारे तू देखील याचा निरंतर जप कर आणि गोविंदाला प्रसन्न कर. धन्यवाद.